गुड इव्हनिंग, जय शिवराया. आज आहे पावसाचा दिवस आणि आज आहे माझा संडे. तर मित्रांनो, दिवसभर माझं कामाचं शेड्यूल बिझी होतं आणि त्याच्यानंतर पाऊस चालू झाला आणि मला उरकायचं पण होतं घरातले कपडे वगैरे. आमच्याकडं नॉर्मली संध्याकाळी पाणी येतं, त्याच्यामुळं संध्याकाळीच मी कपड्यांचं सगळं उरकून घेते. तर मित्रांनो, मी थोडं शूट केलं. म्हटलं चला बाहेरचं वातावरण कसं वाटतं तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या ठिकाणी ना आम्हाला मेट्रो दिसते माझ्या टेरेसवरनं. तर मी तुम्हाला मेट्रो दाखवणार आहे. आणि ते शूट करत असताना ह्या बिल्डिंगवरती एक पाण्याच्या टाकीवर मुलगा उभा आहे. बघू शकता मित्रांनो, खूप इन्सिडेंट झालेले मी ऐकलेले आहेत. अशी लोक उंच उंच ठिकाणी जाऊन उभे राहतात आणि पडतात. मग ते घरच्यांना किती त्रास होतो ह्याचा खरोखर विचार करायला पाहिजे लोकांनी, पण ते काही त्यांच्या डोक्यात बसत नाही. राहिला दुसरा विषय की आता वातावरण कसं आहे हे दाखवण्याचा. तर मित्रांनो, तुम्हाला जे मी दाखवलेलं आहे ना उभा राहिलेला मुलगा, त्याच्याबद्दल नक्की तुम्ही कमेंट्स करून विचार करून मला उत्तर द्या. परत मी शूट करत असताना सहजच शूट करत होते आणि दुसरा पण पॉईंट मला सापडला मित्रांनो, तो पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. छोटी छोटी 2 मुलं इथे खेळत होती. हे माझं पाऊस आल्यानंतर कपडे वाळू घालवण्याचं ठिकाण आहे. तर तुम्ही बघू शकता, पाऊस जरी आला तरी कपडे भिजत नाही. माझं टेरेस आहे. टेरेसला मी वरती थोडं पत्र्याचं शेड बनवलं आहे. पाण्याच्या टाकीलाही झाकण होतं आणि पावसाळ्यामध्ये कपडे कुठे वाळू घालायचे. तर मित्रांनो, मी इथे छोट्याशा जागेमध्ये आहे ना खूप मोठं मस्त धमाका केलेला आहे. इथे बघा, पाण्याच्या टाकी शेजारी दगड पण आहे. मी इथे कपडे धुते. बघा, नळ पण आहे आणि इथेच नळाखाली कपडे धुवून छानपैकी तिथेच वाळायला घालते. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगायचं बरं का कमेंट्समध्ये. राहिला दुसरा प्रश्न, मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या जागेवरती छोटी छोटी 2 मुलं खेळत होती आणि खेळता खेळता ते एकदम साईडला आले. मी रागवले त्यांना आणि मग ते पळाले तिथनं. इथंही असा इन्सिडेंट घडण्याचे चान्सेस असतात. खरंच आईवडिलांनी लहान मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा दुसरा माझ्या व्हिडिओमध्ये शूट झालेला किस्सा आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय वाटतं ह्याच्यात ही कमेंट्स मला नक्की करून सांगायचं. पॅरेंट्सनी लक्ष द्यायला पाहिजे की नाही. परत शूट करायला मी सुरुवात केली बिकॉज मला मेट्रोचं शूटिंग करायचं होतं. माझ्या बाल्कनीमधनं, टेरेस बाल्कनी आहे त्याच्यामधनं मेट्रो जाताना दिसते. हा सगळा मिलिटरी एरिया आहे आमच्यासमोर. तो पण छान जंगल आहे. तर तिथे पण छान वाटतं. बघा, गेली बरं का मेट्रो, किती सुंदर वाटतं आहे ना. ह्या मेट्रोने मी रोज प्रवास करते हा मित्रांनो. तसं तुम्ही विचार करू शकता, माझ्या घरापासून मेट्रो, ट्रेन, बस, रिक्षा सर्व काही असं छान जातं आणि छान वाटतं हा मित्रांनो. तुम्हाला आता माझ्या विमानाचा पण आवाज येईल. टेरेसवरनं विमान गेलेलं पण दिसेल तुम्हाला मित्रांनो. बघू शकता, एवढं सुंदर वातावरणात आम्ही राहतो. तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब. गुड नाईट.